नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात सध्या प्राध्यापक रामदास झोळसर यांचं प्रकरण गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून कुरुडवाडी पोलीस ठाण्यात भोंदू मनोहर भोसले यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल झालेला होता आणि कथित भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्या गुन्ह्यामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचं नाव आलेलं होतं आणि त्यानंतर याचा तपास ज्यावेळेस करण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली SIT स्थापन झालेली होती आणि त्यांच्या ज्यावेळेस हा तपास सुरू होता त्यावेळेस प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या पत्नी आणि दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ यांचं देखील नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर 16 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे रविवारी काल त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती. त्यांना आज माडा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस त्यांना 21 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. प्राध्यापक रामदास झोळसर हे फरार आहेत. त्यांचा देखील SIT कडून तपास सुरू आहे. त्यांच्या मागावरती सध्या पोलीस आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून काही पथकं देखील तयार केली आहेत अशी माहिती देण्यात येत आहे. प्राध्यापक रामदास झोळसर यांना जे कथित मनोहर मामा भोसले यांचं जे प्रकरण आहे, त्यांनी अवैध मार्गाने जी मालमत्ता कमवलेली होती, त्यांनी जे पैसे कमवलेले होते त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी पैसे गुंतवले असा आरोप यामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. SIT मार्फत हा तपास सुरू आहे आणि त्यांचे आतापर्यंत मनोहर भोसलेंवरती सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. त्यात एप्रिल 2026 मध्ये कुरुडवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून प्राध्यापक रामदास झोळ यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि याचा पुढे तपास करत असताना माया झोळ यांचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं. याशिवाय आणखी यामध्ये काही धागेदोरे सापडतील का याचा देखील तपास सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 24 संशयितांचा सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे. तेथील काही जे संशयित आहेत त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आत्ताच्या घडीला प्राध्यापक रामदास झोळ हे फरार आहेत. त्यांच्या मागावरती पोलीस आहेत. माया झोळ यांचं देखील नाव समोर आलेलं आहे. याशिवाय दत्तकला शिक्षण संस्थेतील प्राध्यापक लिंगाडे आणि प्राध्यापक हुंबे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांना देखील आज करमाळा जेलमधून सध्या ही करमाळा जेलमध्येच अटक आहेत. कारण कुरुडवाडीत जरी गुन्हा दाखल झालेला असला तरी तेथील जे संशयित आरोपी आहेत त्यांना करमाळा येथेच अटक करून जेलमध्ये आणण्यात येतं आणि त्यानंतर त्यांना तिघांनाही आज माढा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि तिथे त्या तिघांनाही 21 तारखेपर्यंत PCR मिळाला आहे. त्याचा पुढील तपास सुरू असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आणखी काय काय धागेदोरे लागतील हे पाहू लागणार आहे. मात्र 2 दिवसांपूर्वी या गुन्ह्यामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचे बंधू नवनाथ झोळ यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं अशी देखील चर्चा आहे. नेमका पुढे हा तपास कुठल्या दिशेने जातो हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.